हॅलो मित्रांनो, आज आपण पूर्वीच्या काळी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या अनेक वस्तू पाहणार आहोत। त्यामध्ये आपण सर्वप्रथम हे मटके पाहत आहात। तर या मटक्यांमध्ये पूर्वी धान्य ठेवले जायचे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे किडे वगैरे जाऊ नयेत म्हणून असे झाकण केले जात असत। त्याचप्रमाणे त्याला उतरंडी असे म्हणतात। तसेच पूर्वीच्या काळी सर्व मातीच्या वस्तू वापरून त्याच्यामध्ये स्वयंपाक केला जात होता। सर्वप्रथम आपण पाहूया, ही आहे चक्की म्हणजेच जातं। ह्या जात्यामध्ये पूर्वी पीठ काढण्यासाठी याचा उपयोग होत असे। त्यानंतर ही पहा चूल, चुलीवर स्वयंपाक केला जात असे। हा पोळपाट, हे उकळ, हे जातं, हा वेगवेगळे पुरण वाटण्यासाठी असणारं ते साधन आहे। त्याचप्रमाणे हे लाटणं आहे। त्याचप्रमाणे पूर्वी लाईट्स वगैरे नव्हत्या, तर ह्या मातीच्या दिव्यांचा वापर करून घरभर प्रकाश केला जात असे। त्यानंतर आपण अशा प्रकारचे घरं पूर्वी असायचे। आज आपण कृष्ण आणि यशोदा माता यांच्या जन्माष्टमीनिमित्त आपण त्यांच्या घराची ठेवण पाहत आहोत। अशा प्रकारे आज आपण वेगवेगळ्या मातीच्या वस्तूपासून पूर्वी लोक कसे दही, दूध सुरक्षित ठेवत असत आणि ते आरोग्यासाठी अगदी लाभदायक होते। त्यामुळे कुठलाही आजार होत नव्हता।